हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं SQL मधले कोणकोणते पॉईंट्स आहे, म्हणजे सिलेबस काय आहे SQLचा आणि त्याची हिस्ट्री काय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की SQLचा पहिला पॉईंट होता जो सिलेबसमधला, की SQLच्या कमांड्स कोणकोणत्या असतात आणि त्या कशा यूज करतात. तर ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत SQLच्या कोणकोणत्या कमांड आणि कोणत्या असतात आणि त्याचे टाईप कोणते आहेत. तर सगळ्यात पहिले SQL आणि याच्यामधला पहिला पॉईंट येतो आपला कमांड्स. तर मित्रांनो, कमांड्स हा पॉईंट कव्हर करण्याच्या अगोदर एक बेसिकची छोटीशी कन्सेप्ट आहे, जी बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये पण विचारली जाते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण कन्फ्युजन असतं की नेमकी ही कन्सेप्ट काय आहे. तर बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं की MySQL म्हणजे काय, MySQL म्हणजे काय आणि SQL काय असतं थोडक्यात, आणि DBMS काय आहे आणि RDBMS काय आहे, आणि अजून पण विचारलं जातं ओरॅकल काय आहे. तर बऱ्याचशा मित्रांना कन्फ्युजन असतं की MySQL काय आहे, SQL काय आहे, ओरॅकल काय आहे, DBMS काय, RDBMS. या सगळ्या कन्सेप्ट एकमेकाच्या रिलेटेड आहे, पण ह्या जर ओव्हरऑल बघितल्या तर सगळ्या एकच आहे असं वाटतं, पण हे एकच नाही, या सगळ्या कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. तर आपण एक छोटासा पॉईंट आपल्या कमांड्स घेण्याच्या अगोदर क्लिअर करून टाकू, त्याच्यानंतर आपण आपले पहिला सिलेबसचा जो पॉईंट आहे कमांड्स ते बघू. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे ध्यानात कसं ठेवायचं की याचे आपण 3 डिवायडेशन करू: लँग्वेज, डेटाबेस आणि ॲप्लिकेशन. थोडक्यात काय की कुणी जर विचारलं तर SQL ही एक लँग्वेज आहे, बरोबर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की SQL एक लँग्वेज आहे, तिचा फुल फॉर्म काय आहे, स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. तसंच PLSQL पण काय आहे, एक लँग्वेज आहे. PLSQL पण काय आहे, एक लँग्वेज आहे. म्हणजे काय, याचा लॉंग फॉर्म काय होतो, प्रोसिजर सिक्वल स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. म्हणजे काय, SQL जे आहे ना त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन PLSQL. हे दोन्ही पण कसे कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात, लँग्वेजच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि डेटाबेस कोणते आहे आपल्याकडं, डेटाबेस म्हणजे आपल्याकडे DBMS. डेटाबेस म्हणजे काय, जिथं आपण डेटा स्टोअर करतो, ॲक्च्युअल स्टोअर करतो. म्हणजे सपोज हा आपला डेटाबेस आहे. इथं जर आपण कोणता पण डेटा स्टोअर करत असलो तर आपण याला डेटाबेस म्हणतो, बरोबर. तर डेटाबेस स्टोअर करण्यासाठी 2 सिस्टीम आहे, एक त्याला म्हटलं जातं DBMS आणि दुसरं म्हटलं जातं RDBMS. तर डेटाबेसमध्ये 2 येतात, DBMS आणि RDBMS. DBMS म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, आणि RDBMS म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि थर्ड पॉईंट येतो ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनमध्ये काय घेणार आपण, MySQL, ओरॅकल, पोस्टग्रे, MongoDB, त्याच्यानंतर MS SQL सर्व्हर, SQL सर्व्हर. हे सगळे काय ॲप्लिकेशन. आता मी याच्यातला बेसिक सगळी तुम्हाला सांगतो. तर आपल्याकडे सगळ्यात पहिले काय असतो, डेटाबेस. त्या डेटाबेसचे 2 टाईप असतात, एक तो DBMS असू शकतो किंवा RDBMS असू शकतो, डझंट मॅटर, आपल्याला काही घेणं नाही. डेटाबेस असेल, RDBMS असेल तर तो काय डेटाबेस. आता डेटाबेसमध्ये सपोज आपल्याकडे इथे खूप सारा डेटा आहे, हा झाला डेटाबेस. आणि डेटाबेसवर ज्यावेळेस आपल्याला डेटाबेसमधून काहीतरी डेटाबेसवर काहीतरी ऑपरेशन करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, आपल्याला डेटा जो आपल्याकडे डेटा आहे तो आपल्याला फेच करायचा आहे, किंवा जो डेटा आहे त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन करायचं आहे, किंवा त्याच्यामध्ये काही न्यू डेटा इन्सर्ट करायचा आहे. त्या केसमध्ये आपल्याला लँग्वेजची गरज पडते. म्हणजे थोडक्यात काय, हा डेटा जो आहे याच्यावर काहीतरी ऑपरेशन करण्यासाठी, डेटा इन्सर्ट करण्यासाठी किंवा रिट्राईव्ह करण्यासाठी किंवा मॉडिफिकेशन करण्यासाठी आपल्याला एका लँग्वेजची गरज पडते. त्यावेळेस आपण SQL किंवा PLSQL वापरतो, बरोबर. तर ह्या दोन्ही पण गोष्टी वेगवेगळ्या आहेत, की लँग्वेज वेगळी असते आणि डेटाबेस वेगळा असतो. पण हे जेव्हा आपल्याला वापरायचं असतं त्यावेळेस सगळं आपल्याला एका ठिकाणी, एका प्लॅटफॉर्मवर जे प्रोव्हाइड करून देतं त्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी डेटाबेस आणि लँग्वेज ह्या ज्या आपल्याला एकाच ठिकाणी प्रोव्हाइड करून देतो त्याला आपण ॲप्लिकेशन म्हणतो.
ॲप्लिकेशन मध्ये कोणकोणते ॲप्लिकेशन आहे आपल्याकडं, त्याला आपण MySQL म्हणू शकतो. MySQL काय एक ॲप्लिकेशन झालं. सेम इथं ओरॅकल पण वापरू शकतो आपण. सेम इथं आपण पोस्टग्रे पण वापरू शकतो. याचा अर्थ काय की हे ॲप्लिकेशन काय करतात आपल्याला की डेटाबेस ॲज वेल एज आपल्याला लँग्वेज प्रोव्हाइड करण्याचं, एकाच ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचं काम हे ॲप्लिकेशन करतात. तर बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये पण विचारलं जातं की SQL आणि MySQL मध्ये काय डिफरन्स आहे. तर SQL ही एक लँग्वेज आहे आणि MySQL एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. हा बेसिकचा डिफरन्स बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो आणि हा इम्पॉर्टंट पॉईंट होता. त्याच्यामुळे आता आपण हा पॉईंट क्लिअर झालेला आहे. जर तुम्हाला हा पॉईंट क्लिअर नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देऊ शकतो. ठीक आहे. तर आपण आपल्या पहिल्या पॉईंटकडे जाणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सगळ्यात पहिला आपला पॉईंट आहे कमांड्स. मित्रांनो SQL म्हणजे तुमच्या एवढं जर लक्षात आलं असेल की आपल्याकडं डेटाबेस असतो टेबलच्या फॉर्मॅटमध्ये, जे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा स्टोअर केलेला असतो. तो जो स्टोअर केलेला आपल्याकडे जो डेटा असतो त्याच्यावर आपल्याला ऑपरेशन करायचे असते आणि ते ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला मल्टिपल कमांडची गरज पडते. तर ते आपण कमांड्स ह्या पॉईंटमध्ये बघणार होतो. सगळ्यात पहिले आपल्याकडे पहिली कमांड जी ती DDL कमांड. टोटल कमांडचे 5 टाईप आहे, तर आपण सगळे 1 बाय 1 बघणार आहोत. सेकंड बघणार आहोत आपण DML कमांड्स. त्याच्यानंतर बघणार आहोत DQL कमांड आणि त्याच्यानंतर बघणार आहोत आपण DCL कमांड्स आणि त्याच्यानंतर TCL कमांड्स. ठीक आहे. तर आपण समजून घेऊ DDL काय असतं, DML असतं, DQL असतं. हे बघा मित्रांनो, ज्यावेळेस पण आपल्याला डेटाबेस बनवायचा असतो, म्हणजे आपल्याकडे आता डेटाबेस नाही, इमॅजिन करा आपल्याकडे काहीच नाही, फक्त आपल्याकडे एक ॲप्लिकेशन आहे MySQLचं. त्या केसमध्ये आपल्याला जर डेटा इन्सर्ट, मॉडिफाईड आणि स्टोअर करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याकडे डेटाबेस असावा लागतो. डेटाबेसवर ऑपरेशन जर करण्यासाठी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर वगैरे बनवावं लागतं. फॉर एक्झाम्पल हा ब्लँक डेटाबेस आहे आपल्याकडे, बरोबर. तर आपल्याला डेटा टाकायचा म्हणल्यावर आपण डायरेक्ट याचा डेटा नाही टाकू शकत. याच्यासाठी आपल्याला स्पेसिफिक फॉर्मॅट बघावं लागेल, म्हणजे तयार करावं लागेल. त्या फॉर्मॅटमध्ये डेटा टाकावा लागेल, नाही तर कोणता पण डेटा टाकतो तर सगळा डेटा मिक्स होऊन जाईल. म्हणजे सपोज आपल्याकडे स्टुडंटचा डेटा असेल तर आपल्याला एक टेबल बनवावा लागेल स्टुडंटचा आणि त्या टेबलमध्ये डेटा टाकावा लागेल. तसंच मग तो फॉर्मॅट किंवा टेबल काही बनवायचे असेल, मल्टिपल टेबल असे या डेटाबेसमध्ये मल्टिपल टेबल्स असतात. तर ह्या टेबल्सवर जर आपल्याला काही ऑपरेशन करायचं असेल तर आपल्याला DDL कमांड वापरतो. DDL म्हणजे काय, डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज याच्यामध्ये सगळ्यात पहिले कमांड येते क्रिएट, दुसरी असती अल्टर, तिसरी असती ड्रॉप, चौथी ट्रंकेट आणि रिनेम. तर इंटरव्ह्यूमध्ये पण विचारलं जातं की DDL कमांड्समध्ये कोणकोणते ऑपरेशन आपण करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण करू शकतो क्रिएट, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट आणि रिनेम, बरोबर. त्याच्यानंतर आपण दुसरं बघणार आहोत डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट, कॉल आणि ब्लॉक. तर हे 5 फंक्शन म्हणू शकतो आपण. हे 5 आपण DML मध्ये बघणार. त्याचा कसा यूज केला जातो, काय केला जातो आपण त्या प्रॅक्टिकलमध्ये बघू. त्याच्यानंतर DQL मध्ये आपण वापरतो सिलेक्ट. DQL म्हणजे डेटा क्युरी लँग्वेज. डेटा क्युरी लँग्वेज याच्यामध्ये एकच आहे, सिलेक्ट. त्याच्यानंतर DCL म्हणजे डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज
याच्यामध्ये आपण वापरतो ग्रँट, रिव्होक आणि तिसरा सेव्ह पॉइंट. ठीक आहे. आणि पाचवी कमांड आहे TCL. TCL मध्ये आपण वापरणार आहोत ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज याच्यामध्ये कमिट आणि रोल बॅक. ठीक आहे. तर हे सगळे कमांड्सच्या अंडर येतात. एवढ्या आपल्याला कमांड्स बघायच्या आहे. तर टोटल 5 कमांड आहे, DDL, DML, DQL, DCL आणि TCL. याच्यामध्ये ह्या कमांड असतात. या आपण एक 1 बाय 1 ह्या सगळ्या कमांड्स बघणार आहोत. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू DDL कमांड्स कोणत्या असतात आणि त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल. थँक्यू.